माझ्या आयुष्यात ना खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन झालं होतं. अ, आज आज मी हसते त्याच्यावर. पण तेव्हा मी खूपच हार्टब्रोकन होते. एक रिलेशनशिपमधून बाहेर पडले होते. आणि आपण अभी मैं घर छोड़ के जा रही हूँ असं ती ती ॲड होती ना, मैं तो घर छोड़ के जा रही हूँ, तसं माझं झालं होतं लहान मुलासारखं. मला मुंबईत राहायचंच नव्हतं. एकतर खूप मी दुखावले गेले होते त्या प्रसंगानंतर आणि मला ना एकटं राहायचं होतं. मला मुंबईतच राहायचं नव्हतं कारण मला त्या गोष्टीचा त्रास होत होता. त्यामुळे मी ठाण्यात शिफ्ट झाले आणि मी पहिल्यांदा एकटी राहायला लागले. म्हणजे तोपर्यंत मी 2017 पर्यंत मी लोकांमध्ये राहिले होते. फ्लॅटमेट्स असायच्या, खूप आसपास मैत्रिणी असायच्या. मी ते सगळं सोडून एक वेगळ्या जगात मी आले आणि मी ठाण्यात राहायला सुरुवात केली एकटीने एका घरात. आणि ठाण्यात कोणीच नव्हतं. आता तरी इथे रहदारी खूप वाढली आहे, आजूबाजूला बिल्डिंग झाल्यात, तेव्हा तर काहीच नव्हतं. बरोबर. तर मी अत्यंत शांत ठिकाणी आणि मी मुद्दाम आले. मला कधीच याच्यापूर्वी ना एकटं राहता येत नव्हतं. मी तुला सांगते, इतकी घाबरट मी होते की मी शॉवर खाली पण गेले तरी मी पटकन तोंड बाहेर काढून डोळे पुसून बघायचे आसपास कोणी आहे का. मी डोळ्यावर पाणी मारलं तरी पटकन पुसायचे. मी एकटं तर मी झोपूच शकायचं नाही. मला कोणतरी लागायचं, आई, मैत्रीण, कोणीतरी मला लागायचं. आणि मी स्वतःला मुद्दाम एकटं केलं कारण मला कंटाळा आला होता की आपण किती अवलंबून आहोत लोकांवरती. म्हणजे साधं मला कुठे जाऊन एकटीला काही खाता यायचं नाही, एकटीला कॉफी पिता यायची नाही. मला सतत ऑकवर्ड वाटायचं की सगळे माझ्याकडे बघतायत, मी एकटी टेबलवर बसून खातीये. तर मला कंटाळा आला होता त्या गोष्टीचा. आणि एकतर ते हार्टब्रेक झाल्यामुळे मला लांब जायचं होतं सगळ्या गोष्टींपासून. आणि मी आले एकटी. मी महिनाभर झोपू नाही शकले हो त्या घरामध्ये जिथे मी शिफ्ट झाले. आणि मी खूप रडायचे. मी रोज, मला त्रास व्हायचा की मला भीती वाटायची. असं करत करत मी महिना काढला. आणि 1 महिन्यानंतर जे मी झाले स्ट्रॉंग, ती जी स्ट्रेंथ माझ्यात आली, ती स्ट्रेंथ तिने माझं आयुष्य बदललं. त्यामुळे जो काळ तू म्हणतेस ना की एक कामच नाही मला काळ, त्या कामात पण मी बेफिकीर झाले. कारण माझ्यात एक वेगळीच शक्ती आली होती एकटं राहण्यामुळे. आणि त्यामुळे मी नेहमी सगळ्यांना सल्ला देते की तुम्हाला जर काही आयुष्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल तर एकटं राहा. एकटं राहून बघा, कधीतरी एक मोठा काळ एकटं राहून बघा आणि तुम्ही सापडता. तशी मी सापडले. आणि त्यानंतर मला भीती कधीच कसलीच नाही वाटली. ना भूताखेताची, ना एकटं झोपण्याची, ना काम नसल्याची. मला आता कसलीच भीती वाटत त्या ब्रेकअप मधनं किती लवकर सावरलीस पण तू? त्याचा कामावर नाही ना परिणाम होऊ दिलास कधी? नाही होत, कारण माझ्या कामावरती इतकं प्रेम आहे की त्याच्यानंतर सगळं बाकी सगळे म्हणजे आई वडील काम नीडेड आहे ना. हा, कारण मला किती त्रास होत असला तरी ऍक्शन म्हटल्यानंतर मी सगळं विसरते. माझ्या कामावर तेवढं प्रेम आहे. त्यामुळे त्याचा त्रास जरी झाला तरी तो घरी आल्यावर व्हायचा. सेटवर मी कधीच ते येऊ दिलं नाही की मला काहीतरी होतंय किंवा मी आज माझ्याच्याने होत नाही बाबा काम, असं मी कधीच नाही केलं. पण मी आले त्यातनं. आणि मी तुला खरं सांगते, मी एकटी राहिले ना म्हणून मी त्यातनं बाहेर आले. जर मी माणसात राहिली असेल ना, आपण खरं तर लोक म्हणतात की काही त्रास होत असेल तर एकटं राहू नका, 4 लोकांशी बोला, असं एक मेंटल हेल्थसाठी म्हणून सांगतात ना की बोला, जा. माझा वेगळा एक्सपिरियन्स आहे. मी जर लोकांमध्ये राहिले असते ना तर आपण ना टेम्पररी आणि पट्टी होत असते ना सतत त्या जखमेवर. मग आपण काय करतो, एस्केप शोधतो. बरोबर, की मला आता त्रास होतोय, मला आता रडायचं, मी काम करते, माझ्या मैत्रिणीला फोन करते, ती येईल, मग आम्ही गप्पा मारू, आम्ही कुठेतरी जाऊ आणि मी मस्त होईन. पण ते टेम्पररी आहे ना. जसं काही औषध गोळ्या खाऊन ना टेम्पररी ते दुखणं तुम्ही तापता, पण ते कधीतरी डोकं वर काढतं. बरोबर. तर तुम्ही सप्रेस करता तुम्हाला जे काही दुःख आहे ते. लोकांमध्ये ना तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता, तुम्ही क्युअर नाही होत, ते बरं नाही होत. त्याच्यावर एक पट्टी लागते पण ती जखम असते, ती बरी नाही होत. तर मी मुद्दाम स्वतःला एकटं केलं आणि त्यामुळे मी लगेच बाहेर पडले त्यातनं. कारण मी सप्रेस नव्हते करत, मी रडायचे. मी एकटी स्वतःशी बोलायचे की मला असं होतंय, हो मला असं होतंय, मला आता रडावंसं वाटतंय, हो मला रडावंसं वाटतंय, मी रडते, असं म्हणून मी स्वतःला त्यातनं बाहेर काढलं.